नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या वर्षी म्हणजे आता 2024 वर्ष संपत आलेला आहे. पुढला आठवडा हा नव्या वर्षाचा आठवडा असेल, 2025चा आठवडा असेल, नव्या वर्षातला पहिला आठवडा असेल. आणि या येणाऱ्या 2025च्या कालखंडामध्ये एका वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये देशात फार मोठ्या काही निवडणुका नाहीत. एक आणखीन 2 महिन्यांनी फेब्रुवारीमध्ये होऊ शकणारी अशी दिल्ली या छोट्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे. आणि त्यानंतर मला वाटतं उत्तरार्धामध्ये 2025च्या उत्तरार्धामध्ये बिहार या राज्याची विधानसभा निवडणूक व्हायची आहे. आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणावर नजर टाकली तर पुढलं वर्ष हे बिहार आणि दिल्ली या दोन विधानसभांच्या निवडणुकींच्या दृष्टीने महत्वाचा आहे. किंबहुना दिल्ली आणि बिहार या दोनच विधानसभा घेतल्या तर त्यातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या एका महाराष्ट्रा एवढी आहे. ती सुद्धा एकने कमी आहे. 7 आणि 40 47 होतात आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेचे खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण 2025च्या सत्तेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक राजकारणाकडे बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की तुलनेने हा राजकीय घटनाक्रम छोटा आहे. दोनच विधानसभांपुरता मर्यादित आहे. पण तरीही या दोन राज्यांची जी राजकीय रचना आहे, जी मांडणी आहे, ती विचारात घेतली तर एक गोष्ट साफ होते की राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने या दोनही विधानसभांचे निकाल हे पुढल्या म्हणजे 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दीर्घकालीन परिणाम घडवणारे असतील. त्यापैकी पहिली निवडणूक ही दिल्ली विधानसभेची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की दिल्ली विधानसभेमध्ये गेली 10 वर्ष आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेला पक्ष याचं प्रचंड नव्हे, राक्षसी नव्हे, जवळजवळ 100% बहुमत आहे. 70 मध्ये 67 आणि 70 मध्ये 64 एवढ्या जागा जिंकून गेली 10 वर्ष केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आत्ता आत्ता त्या कोर्ट कचेऱ्या त्यामुळे त्यांना एक काही 8 महिने आधी राजीनामा द्यावा लागला. पण सलग 9.5 वर्ष हा माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री राहिलाय. पण दिल्ली सारख्या एका नगर राज्यामध्ये एक उत्कृष्ट कारभार जनतेला देऊन जनतेचा विश्वास संपादन करण्यापेक्षा 7 खासदारांच्या प्रदेशात आपलं प्रभुत्व निर्माण करून देशाच्या 543 खासदारांच्या प्रदेशामध्ये आपल्याला पंतप्रधान पदाची स्वप्न बघणारा केजरीवाल हा खरंच मूर्खांच्या नंदनवनातला नेता होता. त्यांनी जर दिल्लीतच राहून आपले पाय बळकट केले असते आणि देशव्यापी पक्ष होण्याची घाई केली नसती तर मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये त्यांची राष्ट्रीय राजकारणामध्ये एक महत्वाचा नेता म्हणून सगळ्या विश्लेषकांना, अभ्यासकांना आणि इतिहासकारांना नोंद घ्यावी लागली असते. पण इतका उतावळेपणा आहे की काँग्रेसच्या पाठिंब्याने 2013 मध्ये पहिल्यांदा अल्पमत असतानाही सरकार बनवणारे मुख्यमंत्री झालेले केजरीवाल यांना त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झाल्यासारखं पंतप्रधान व्हायची स्वप्न पडायला लागली. त्यांनी दिल्लीतल्या चिरकुट यशानंतर थेट देशात 400हून अधिक लोकसभा निवडणुका आपल्या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर लढवण्याचा प्रयोग केला आणि त्यामध्ये इतका सपाटून मार खाल्ला की त्या निकालानंतर 14च्या लोकसभा निकालानंतर आपण आता फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहू अशी भूमिका घेतली होती. आणि आज अशी परिस्थिती आली आहे की 10 वर्षानंतर परत एकदा दिल्ली कशी वाचवायची याची भ्रांत त्यांना पडलेली आहे. कारण दिल्लीचा उत्तम कारभार करून मतदारांना आपल्या बाजूला झुकवण्यासाठी राबण्यापेक्षा केजरीवाल हे
भाजपला देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आव्हान देत बसले आणि त्याचा परिणाम असा झालाय की केजरीवाल यांचा उद्धव ठाकरे होऊन गेलाय. फरक इतकाच आहे की केजरीवाल कधीही भाजपच्या सोबत मित्र पक्ष म्हणून आलेले नव्हते. कधी मित्र पक्ष नव्हते. कायम विरोधातलंच राजकारण केलंय आणि त्यासाठी अगदी उरलेल्या सगळ्या सेक्युलर पक्षांच्या मागे वाहवत जाऊन इंडी अलायन्स काय 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 केलं. उद्धव ठाकरे आणि केजरीवाल यांची तुलना केली तर असं लक्षात येतं की 25 वर्षापेक्षा अधिक काळ उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते. अगदी बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना आणि भाजप युती होती. दोन्ही पक्ष महाराष्ट्रात एकमेकांच्या मदतीने सशक्त पक्ष होऊन गेले. काँग्रेसला आव्हान देणारी एक आघाडी त्यांनी उभी करून दाखवली. पण गंमत अशी आहे की जेव्हा तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही अधिक मोठी महत्वाकांक्षा बाळगता तेव्हा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत असता. आणि याला उद्धव ठाकरे असोत किंवा केजरीवाल असोत दोघेही अपवाद नाहीत. फरक एकच आहे त्यांच्यामध्ये की केजरीवाल यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केलाय. उद्धव ठाकरेंना आपला वडिलार्जित पक्ष मिळालेला आहे. केजरीवाल यांची महत्वाकांक्षा राष्ट्रीय स्वरूपाची आहे तर उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा राज्यव्यापी आहे, राज्यापुरती मर्यादित आहे. पण दोघांनीही विनाकारण भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांशी आणि मोदींसारख्या राष्ट्रव्यापी लोकप्रियता असलेल्या नेत्याशी पंगा घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. आज जेव्हा मी म्हणतोय की केजरीवाल यांनी दोनदा प्रचंड बहुमत दिल्ली विधानसभेमध्ये मिळवल्यानंतर आज पायावर धोंडा पाडून घेतलाय आणि त्यांची अवस्था उद्धव ठाकरे यांच्यासारखी झाली म्हणतोय, त्याचं कारण असं की 25-30 वर्षापूर्वी 1985 मध्ये ज्या शिवसेनेने मुंबई महापालिका स्वबळावर जिंकून सत्ता प्रस्थापित केली आणि पुढची जवळजवळ 25-30 वर्ष शिवसेना ही मुंबई महापालिकेत सगळ्यात मोठा पक्ष होऊन बसली आणि त्याचा फायदा घेत शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. आज महाराष्ट्रभर पसरलेल्या शिवसेनेला आता आपला मुंबईतला बालेकिल्ला तरी टिकवता येईल का नाही याची चिंता आहे. आणि दुसरीकडे केजरीवाल यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये 2 नंबरचा पक्ष होऊन दाखवलं. पुढे त्यांनी अनेक राज्यामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक पंजाब आणि गुजरात या 2 राज्यात त्यांना मिळालेलं यश वगळलं तर बाकीच्या ठिकाणी त्यांचं सगळं प्रगती पुस्तक हे शून्य आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की या पक्षाचा मुख्यमंत्री पंजाब सारख्या एका मध्यम आकाराच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे. तिथे प्रचंड बहुमताने त्यांचा पक्ष सत्तेत आहे पंजाबमध्ये. पण केजरीवाल यांना भ्रांत पडलेली आहे दिल्ली कशी वाचवायची. कारण ज्या दिल्लीमध्ये 10 वर्ष मतदाराने त्यांना प्रचंड यश दिलं तिथून भरकटत गेलेले केजरीवाल आता स्वबळावर लढवण्याची हिंमत गमावून बसलेले. 2014 आणि 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवणारे केजरीवाल आज विधानसभा स्वबळावर लढवायच्या गमजा करतायत. पण दुसरीकडे काँग्रेसची मतं म्हणजे आपली मतं असं समजून बसलेले आहेत. गेली लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेस बरोबर जागा वाटप करून लढवली होती. पण आज त्यानंतरचा परिणाम असा आहे की स्वबळावर दिल्लीची निवडणूक लढवणं केजरीवालांना अशक्य वाटायला लागले. आणि नेमकी तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेना भाजप युती असताना सुद्धा 2-3दा तरी भाजप आणि शिवसेना मुंबई महापालिका एकमेकाच्या विरुद्ध लढले होते. तरीही शिवसेनेला मुंबई महापालिकेतून सत्तेच्या बाहेर खेचणं भाजपला जमलेलं नव्हतं. ते उद्धव ठाकरेंनी 2017 मध्ये भाजपला करून दाखवलं. म्हणजे भाजपला शिवसेनेच्या तुल्यबळ करून दाखवलं. मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असायची. भाजप हा शिवसेनेचा छोटा भाऊ किंवा
एक छोटा पक्ष म्हणून मदतनीस मित्र पक्ष होता. पण 2017च्या निवडणुकीत आणि 2014च्या निवडणुकीत मुंबईमध्ये सुद्धा भाजप हा युतीत असो नसो स्वबळावर शिवसेनेशी तुल्यबळ पक्ष होऊन गेला. आणि त्याचं कारण असं होतं की काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर असलेली अमराठी मतं ही भाजपकडे झुकत गेली. आणि त्यामुळे काँग्रेस नामशेष होत असताना भाजपची ताकद वाढत गेली. हा जो मुंबईच्या परिसरातला बदलणारा व्होटिंग पॅटर्न होता, बदलणारी मतदान शैली होती, ती ओळखून आपली रणनीती बनवण्याकडे उद्धव ठाकरे यांचा कल राहिला असता तर कदाचित भाजप मुंबईत सुद्धा मातब्बर झाला नसता. गेल्या निवडणुकीत महापालिकेच्या 84 आणि 82 म्हणजे भाजपला शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागा कमी मिळाल्या होत्या महापालिकेत. यावेळेला तर आमदारकीमध्ये, गेल्या वेळेला सुद्धा आमदारकीमध्ये बघाल तर शिवसेनेपेक्षा जास्त आमदार भाजपचे निवडून आलेत. कारण काँग्रेस जसजशी घटत गेली त्यातली काँग्रेसची कट्टर भाजप विरोधी अमराठी मतं ही भाजपकडे सरकत गेली काँग्रेसची. आणि काँग्रेसची ताकद घटत गेली. उरली सुरली काँग्रेसची ताकद आता हळूहळू उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेकडे जाते. आणि त्यामुळे आत्ता मुंबई महापालिका आपल्याकडे राखायची असेल तर काय करायची ही चिंता उद्धव ठाकरेंना भेडसावते आहे. आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे हे युती करून काँग्रेस बरोबर आघाडी करून लढायचं की स्वबळावर लढायचं या संकटात आणि द्विधा मनस्थितीत सापडलेत. नेमकी तीच अवस्था दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांची आहे. तुलनेने मुंबई महापालिका निवडणूक आणि दिल्लीची विधानसभा निवडणूक यामध्ये फारसा फरक नाही करता येणार. मुंबईचे 3 नगरसेवक म्हणजे दिल्लीचा एक आमदार असतो. 70 आमदार आणि 210-20 नगरसेवक असं प्रमाण आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की जी चूक उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली होती, काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्या बळावर मुंबईतला अधिकाधिक अमराठी मतदार हा भाजपकडे जात होता, त्याला ढकलून ढकलून घालवण्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपची मदत केली. आज दिल्लीमध्ये हीच अवस्था केजरीवालांची आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली. काय 7 आणि 3 असं जे जागा वाटप झालं त्यातून एक गोष्ट समोर आली की केजरीवाल यांनी गोळा केलेला जो भाजप विरोधातला मतदार काँग्रेसकडे जायचा, इतर पक्षांकडे जायचा, तो हळूहळू करत काँग्रेसला परत मिळावा यासाठी लोकसभेतली आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती काँग्रेसच्या पथ्यावर पडली. आणि म्हणून 2015 किंवा 2020 या 2 विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर लढली होती, भाजप स्वबळावर लढली होती. आणि काँग्रेस जणू काय फक्त पडायला उमेदवार उभे करायचे अशा परिस्थितीत 2014, 2015 आणि 2020च्या निवडणुका काँग्रेस लढली होती. या वेळेला मात्र लोकसभा निवडणुकीतल्या अनुभवानंतर काँग्रेसला लक्षात आलं की आम आदमी पार्टीची स्वतःची काही ताकद नाहीये. आपलाच मतदार, भाजप विरोधातला मतदार, भाजपशी दिल्लीत टक्कर देणारं नेतृत्व म्हणून केजरीवाल यांनी आपल्याकडे खेचलंय. त्याला आम आदमी पार्टीची व्होट बँक म्हणतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुस्लिम, दलित असा जो आणि इतर भाजप विरोधी मतदार आहे तो आपल्याकडे आला होता. तर विधानसभेला आपण पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उतरवलं. तर काँग्रेसला जागा किती येतील याला महत्व नाही, पण आपलं अस्तित्व टिकवायला मदत करता येईल. क्रमाक्रमाने तुम्ही 13, 15 आणि 20 या विधानसभेच्या दिल्लीच्या निवडणुका बघाल तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू करत काँग्रेसचा जो मतदार होता, जी मतांची टक्केवारी होती ती घटत गेली. आणि ती जशी जशी घटत गेली तसतशी आम आदमी पार्टीला विधानसभेला मिळणारी मतं वाढत गेलेली टक्केवारी तुम्हाला दिसतील. थोडक्यात
काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची मतं सारखी असतात. जशी मुंबईमध्ये शिवसेनेच्या आक्रमक मराठी बाण्याच्या विरोधात असलेली अमराठी मतं ही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या बाजूने होती. पण हळूहळू करत ज्या वेळेला भाजपने शिवसेनेपासून वेगळं होऊन विधानसभा महापालिका निवडणुका लढवल्या, तेव्हा हा काँग्रेसकडे असलेला अमराठी अँटी शिवसेना मतदार होता, अमराठी मतदार होता, तो भाजपकडे झुकत गेला. आणि त्याचं प्रतिबिंब 2019च्या विधानसभा आणि 2017च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिसून आलं. 14, 19, 17 केजरीवाल यांचा आज आत्मविश्वास जो दिल्लीत ढळलाय, त्याचं कारण नेमकं उद्धव ठाकरेंसारखं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरून युती मोडून जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले, त्यामुळे शिवसेनेच्या मराठी बाण्याचा बोजा घेऊन काँग्रेसला चालण्याची गरज राहिली नाही. पण दुसरीकडे आक्रमकपणे भाजप विरोध मुंबईत करणारा पक्ष म्हणून काँग्रेसचा मतदार हा उद्धव ठाकरेंकडे झुकत गेला. पण उद्धव ठाकरेंचा कट्टर मराठी हा एकनाथ शिंदेकडे सरकत गेला आणि कट्टर हिंदुत्ववादी भाजपकडे सरकत गेला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा ओरिजिनल बाळासाहेबांनी मशागत केलेला हिंदुत्व आणि मराठी बाण्याचा मतदार आज त्यांच्याकडे राहिलेला नाही, तर त्यांच्याकडे काँग्रेसचा अमराठी मतदार काही प्रमाणात आलेला आहे. आणि तो टिकवायचा तर मग आपल्याला हिंदुत्व आणि मराठी याचा अवडंबर करून चालत नाही. आणि नाही केला तर मग काँग्रेसकडून आपल्याकडे आलेला मतदार हातचा जाईल. अशा द्विधा मनस्थितीत आज उद्धव ठाकरे सापडलेले आहेत. आणि नेमकी तशीच द्विधा मनस्थिती आज दिल्लीमध्ये केजरीवाल यांची आहे. 10-12 वर्षाच्या राजकारणात त्यांनी भाजप विरोधातला सर्वपक्षीय मतदार आम आदमी पार्टीकडे गोळा केला होता. त्याच्यामध्ये बहुजन समाज पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, जदयू नावाचा पक्ष असेल, किंवा BSP असेल, मुस्लिम मतदार असेल, मोठ्या प्रमाणात दलित मतदार असेल, हा सगळा जो आम आदमी पार्टीने गोळा केला होता, तो गेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी काँग्रेस यांच्या आघाडीमुळे परत मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे गेलाय. आणि राष्ट्रीय पातळीवर जर आपल्याला भाजपला पराभूत करायचं असेल तर प्रादेशिक पक्षांची साथ सोडून आपण काँग्रेसकडे गेलं पाहिजे, असं देशभरच्या दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये एक मानसिक धारणा तयार व्हायला. आणि त्याची जाणीव केजरीवालना झालेली आहे, म्हणून ते बिथरलेले आहेत. आज सुद्धा भाजपकडे दिल्लीत केजरीवाल यांच्याशी टक्कर देऊ शकेल असा नेतृत्वाचा चेहरा, भावी मुख्यमंत्री म्हणून दाखवायला चेहरा नाहीये, काँग्रेसकडे नाहीच आहे. पण ठीक आहे, काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित किंवा अजय माकन यासारखे एक जुने अनुभवी नेते आहेत की जे सतत आम आदमी पक्षाविरुद्ध आणि भाजप विरुद्ध संघर्ष करत असतात. पण मोदी, शहा आणि केंद्रीय नेतृत्वाखाली दिल्लीतलं भाजप स्थानिक नेतृत्व इतकं झाकोळलेलं आहे की कुठचाही चेहरा पुढे करणं भाजपलाही अवघड आहे, दाखवण्यासारखा चेहरा नाहीये. तरीही तरीही केजरीवाल बिथरलेले आहेत. 10 वर्ष आपण आता काय केलं दिल्लीमध्ये मुख्यमंत्री म्हणून, किंवा आम आदमी पक्षाला सरकार बनवायला जे प्रचंड मतदारांनी दिली, त्यानंतर आपण त्याचा काय सदुपयोग केला हे दाखवताना केजरीवाल तोकडे पडत आहेत. वर्तमानपत्रातून, माध्यमातून प्रचंड पैसा, करोडो रुपयाचा सरकारी पैसा ओतून आम आदमी पार्टीने प्रचंड काम केलं, पक्षाने अशा जाहिराती केल्या आणि मीडियाचीही तोंड बंद ठेवली. त्यामुळे केजरीवाल यांचं दिल्लीचं अपयश हे मीडियामध्ये झाकोळलं गेलं असलं तरी त्या अपयशाचे दुष्परिणाम भोगणाऱ्या मतदारासमोर केजरीवालांचा खरा चेहरा लोकांना दिसू शकतो. कारण लोक त्या अपयशाचे अनुभव घेत असतात.
जागोजागी कचऱ्याचे ढीग, करोना काळामध्ये लोकांची उडालेली तारांबळ, शाळा शिक्षण व्यवस्था, हे अमुक ते तमुक, दारू घोटाळा, वेगवेगळे घोटाळे, त्यासाठी केजरीवाल यांच्या प्रमुख सवंगड्यांना झालेली अटक, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे, हा प्रचार करता येतो. पण शेवटी सत्य कुठे ना कुठे सामान्य माणसाला जाणवत असतं, आणि ते जाणवतंय म्हणूनच त्याच्या प्रतिक्रिया प्रचाराला बाहेर पडलेल्या केजरीवालांना दिसत आहेत. जशा त्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विविध विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माजी नगरसेवकांना दिसत आहेत. आणि म्हणूनच स्वबळावर लढावं असा हट्ट मुंबईत उद्धव ठाकरे यांचे उरले सुरले सवंगडी विभाग प्रमुख धरून बसलेले आहेत, की आपल्याला स्वबळावर लढलं पाहिजे. काँग्रेस बरोबर लढलो तर जागा वाटपामुळे जागा कमी मिळतील आणि त्यातून जिंकणं अवघड अधिक होईल, चांगलं संख्याबळ येऊ शकणार नाही. नेमकी तीच विधास्थिती दिल्लीमध्ये केजरीवाल यांची झालेली आहे. जाये तो जाये कहा, अशा अवस्थेत आज केजरीवाल सापडलेले आहेत. आणि म्हणून विधानसभा निवडणूक, अजून महापालिका निवडणूक कधी होईल याची मुंबईची गॅरंटी नाहीये, पण केजरीवाल यांच्या पक्षाची निवडणूक जगजाहीर आहे, ठरलेल्या वेळेला होणार आहे. अजून वेळापत्रक जाहीर नसलं तरी भाजप, काँग्रेस आणि केजरीवाल, आम आदमी पार्टी, या सगळ्यांनी आपापले उमेदवार पण घोषित करायला सुरुवात केलेली आहे. पण यशाची खात्री नाहीये, आणि काँग्रेस आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही तरी चालेल, पण केजरीवाल संपला पाहिजे. भाजप तर केजरीवालला हरवून सत्ता बळकवायला बघतोय, पण काँग्रेसची परिस्थिती यावेळेला वेगळी आहे. भाजप जिंकला तरी चालेल, तो समोरचा शत्रू आहे, पण केजरीवाल हरला पाहिजे, कारण केजरीवाल हे काँग्रेसच्या राजकारणातलं एक बांडगुळ झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघे मिळून दिल्लीच्या राजकारणातून केजरीवालना संपवायला निघालेले आहेत, आणि याची जाणीव झालेले केजरीवाल बिथरलेले आहेत. इकडून आगीत तिकडून फुपाट्यात म्हणतात, ही जी उद्धव ठाकरेंची अवस्था आहे तीच दिल्लीत केजरीवाल यांची स्थिती झालेली. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.